हो मालक आले काय? हो आले हो हो आले. चांगलंय. मालकानं काही म्हटलं नाही मुलगा पाहिजे म्हणून? नाही सासूबाईनं? नाही तुम्हाला काही दुःख आहे का मुलगाने? नाही. धन्यवाद धन्यवाद. म्हणजे मुलाची वाट पाहिली नाही, नाही तर फारच वाट पाहत राहतात. 5-5 7-7 पोरी होतात आणि तिच्या मायची हालत इल्लू 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 माय हुलू फुलू. हे आपल्याकडून नाही, कंपनीकडून. कारण मला तर पैसे हे देतात ना खर्च, माय जे उरतात ते मी वाटून देतो. कारण तुमच्याशिवाय माझी इज्जत आहे काय? तुम्हीच ऐकलं नाही, तुम्हाला कोण बोले? म्हणजे हे सर्व आपली कंपनीच आहे. तुम्हा माऊलीचा सत्कार करावा. 2 मुलीवर जिनं ऑपरेशन केलं, जिच्या पतीनं सहकार्य केलं, नाही तर लय कठीण परिस्थिती आहे. अनेक बायका डिलिव्हरीत मेले. माणसाईले काय तकलीफ आहे बाळणपणाची? तिकडे पाहताय तिकडे माणसाईले काहीच त्रास नाही. माणसा रेडी. म्हणून डोक्यातून काढून फेका, मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे. अरे मुली काय कमी आहेत? मुली कमी नाही. त्यांना संधी द्या, बायकोले संधी द्या. नाही तर त्याच्याचीच कोण बोलली मग नक्की पाहिलं काहीतरी आहे. एका प्राध्यापकानं आमच्या दर्यापूरची मुलगी होती, ते होते जिल्हा परिषदले टीचर. मग ते मास्तरीनबाई कोणाची बोलली तर म्हणे बोललीच कोण. सत्यानाश केला, घटस्फोट झाला. कशामुळं? या भानगडीमुळं, संशय घेतल्यामुळं पती पत्नीच्या संसाराचा सत्यानाश झाला. मग त्या बाई मॅडमचं दुसरं मॅरेज केलं. ते मॅरेज झालं आणि त्या प्राध्यापकानं दुसरं झाला ना संसारात वाद. मला ते म्हणायचं आहे, जिव्हाळ्यानं विश्वास करा. आणि ज्याची पत्नी घरी नसन, अरे आम्ही रामाचं नाव घेतो, मग रामाच्या विरुद्ध कोण वाटतात? सीतेले आणायले रामाले किती कष्ट घ्यावं लागले, लढाई करावी लागली. लंकेतून सीतेले आणलं, किती जणांची संपर्क साधला रामरायाने. असं ज्याची पत्नी काही कारणानं बाहेर गावी गेली, तिच्या आई वडिलाकडे गेली सन, तर आजच तुम्ही तिले माफी मागा. आता कॉल नका करू, थांबा बसा, नंतर लावा कॉल. नंतर लावा ना, एवढी गडबड करून करता, पण लावा मात्र. आणि तिला म्हणा मला माफ कर, माझं चुकलं. आणि तुम्हाही महिलांना सांगतो, एखादी बाई मालकाच्याकडे नसन, आई वडिलाकडे नसन, तू आपलं अर्जंट कॉल करून दे बेटा. हॅलो, झोपले का? कसा झोपली? मुझे नींद नाही हो. जुळण्यामध्ये आनंद आहे भाऊ. तुम्ही आपण जुळलो पाहिजे. आता आम्ही जुळलो ना दोघं भाऊ. गजानन कोण आहे? माझा चुलत भाऊ आहे, सक्का भाऊ नाही. याची मम्मी अलग आहे, माय पप्पा वेगळे आहे. पण दोघही भाऊ 55 वर्ष झाले. दोघही भाऊ एका जागी आहो. मला विचारलं आमचे काका कंबाळे, सॉरी आडनाव घ्यात गडबड होते जरा, खेमचंदजी कंबाळे. मला तुम्ही गजाननले विचारलं गजानन कुठं आहे? कारण 30-40 वर्षापासून माझ्यावर प्रेम करतात. मी आज मला तुमचं भेट झालं, उबाळीत मी येऊनच गेलो. मंदात आपण तिकडे होतो कार्यक्रमाला. अगदी 50 वर्षापासून मी सावनेर भागात येतो
एक कार्यक्रम तर मानेगावात विनायक घ्यार आहेत शेतकरी संघटनेचे, बरोबर आहे ना? बरोबर आहे. आलेले आहेत की आले काय विनायक भाऊ? अरे बाबा पहिले या तुम्ही. नाही नाही नहीं मी येतो खाली. या मी खाली येतो. या. अरे ये ना विनायक राव, मैंने जिसको याद किया 40 साल के पहले वो विनायक राव हाजिर हो गए. वाह मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. धन्यवाद. आता नाही देवा काही, आता नाही देवा काही, अन्य मागे मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. मन तृप्त झाले. मी जन्माचा सुधारलो तुमच्यापासून. ऐकून ऐक, नाही तर उडी मारतो. माझी जाऊनी दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. देखो रे देखो बजाया उसने, बसा विनायकराव बसा. देखो बजाया उसने गद्दारों का बैंड बाजा दे. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. काहून उतरलो मी खाली? यायच्या मानेगावला मी कार्यक्रम घेतला प्रेमदादा 40 वर्ष अगोदर, 40, 30, 35 वर्षाच्या अगोदर. मा बाबानं मनी ऑर्डर सोडवली. ऍडव्हान्स घेतो मी पहिले. तुम्हालाही सोडलं नाही मी, तुमच्याकडून ऍडव्हान्स घेतलाच. कारण मग वेळेवर कोण आले? आता इथं आल्यावर प्रेमचंद समजले, बाकी कायच. मग कार्यक्रम घेतला. माय वडिलानं मनी ऑर्डर सोडली, मला मालूम नाही. मी झोपलो पांडुरण्यात गुरुकृपा मंडीमध्ये, आणि इकडे ट्रकले आग लावली मानेगाव. मी आलो नाही म्हणून, आलो नाही म्हणून. मी आलो नाही म्हणून. आता मला मालूम नाही. तरी माझ्या पप्पाने म्हटलं होतं बाबा ऍडव्हान्स आला की मला. आता म्हातारे माणसं. मग मी विनायकरावची मला नोटीस आली कोर्टाची, बकऱ्याच्या तोंडावर पाहिजे, त्याशिवाय सुधरत नाही. नवरा दारू पिऊन मारते काय? बायकोनं नवऱ्याला मारा, साल्याच्या थोबाडीत मारा. दुर्गा देवीनं राक्षसाले पायाखाली तुळवलं ना, हे बकऱ्याच्या थोबाडीत पाहिजे. पोरग मोबाईल घेते, मोबाईल शिवाय राहत नाही, असं कसं नाही ते. कडक ऍक्शन घ्या. ऍक्शन बनवते. विनायकरावची नोटीस आली. आता जन्मात पोलीस स्टेशन नाही पाहिलं, नोटीस नाही. मी घबरावलो. आता मा भाचा नाही दिसाय. मा मुलगा डॉक्टर आहे, घरी हॉस्पिटल आहे, अकॅडमी आहे, सर्व बरोबर आहे. मग मी त्या गुरुकृपा मंडीवाल्याले आणलं इथं, आणि विनायकरावजीले म्हटलं बाबा मला माफ करा, मी फुकट येतो बाबा डबल. कारण बसली ना बकऱ्याच्या तोंडात. आलं तुमच्या लक्षात? म्हणून धाक बडी चीज आहे. ते मी मोरे तेतलोक दुरुस्त झालो. माय एका पुस्तकात लिहिलं, मी पुस्तकही लिहितो. सत्यानाश नावाचं पुस्तक लिहिलं. आपल्या बहुजन समाजाला प्रगती करायची आहे. चिल्लर चिल्लर गोष्टी. माझ्या माय मावल्यांना लग्न करायचं आहे, खर्च कायले करावं लागते? मोठ्या माणसानं करा, ज्याच्या घरात ओव्हरफ्लो होऊन राहिलो. माझं लग्न केलं तर 25 नवरदेव नवरी माय लग्नात होते. म्हणजे तुकाराम दादानं लग्न लावलं आमचं, आणि 150 रुपयात लग्न. माझ्या पोरीचं लग्न सामुदायिक. मी बदललो. हे काहून सांगतो? आपण भिकारचोट का झालो? अनेक लोक भिकारचोट झाले. कायच्या पायी? शहाणपणात गमावलं.
2 पैसे जमा नाही केले. तुम्ही आत्ताही मा गाडीत पा दारूच्या औषधीच्या शिशीचे झाकणं आहेत. मला ते दिसलं की मी उचलतो न खिच्यात घालतो. 80 रुपये किलो विकतो मी दारूचे झाकणं. पण पिदाळे 100 रुपयाची ते 90 ते मारतात. मरायला टेकला त्याला कधी विचारा ना आजोबा शिरा खाता काय? नाही. दूध पिता काय? नाही. काजूचा शिरा करू काय? नाही. लाडू खाता काय? नाही. 90 मारता काय? बाबू दारूच्या शिशीचे मी एका महिन्यात 1.5 किलो झाकणं विकतो. 1.5 किलो 1.5-2 किलो. मी कुठं उतरलो की पहिले ते शिशी दिसली की झाकण काढतो. काहून म्या गरिबी भोगलेली आहे. म्या एवढी गरिबी साड्या काहून वाटतो मी. मा आईले साडी भेटे नाही ना. आणि तिनं फाटकी साडी घातली तर माय गावातले रानबोके म्हणे सत्यपालची माय हिरोईन दिसते. एवढं मारलं बाबा. पंगपती जेव्हा याला गरीब मागे लावा, हो गरीब मागे धावा. म्हणून विनायकरावची मला आठवण येते. मी कर्मचाऱ्यांना सांगितलं हे मानेगाव तेच आहे ना म्हणे. हो पण मला जन्माचं दुरुस्त केलं विनायक भाऊ तुम्ही. माय मेली 21 फेब्रुवारीले. घरून पोराचा फोन आला. बाबा म्हणे आई गेली. म्हटलं मी जिवंतपणी तिचं कंबर धुयापासून तिचं लुगडं धुयापर्यंत काम केलं. तू आईले मी वर्धेवरून येपर्यंत 6 तासाच्या वर होता. तू आईले दवाखान्यात दे. माझ्या आईचं देहदान केलं मी मेडिकल कॉलेज अकोला. आणि दुसऱ्या दिवशी बच्चू कडून मी गेलो आईच्या दर्शनाले. आणि मेडिकल कॉलेज मध्ये बॉडी दाखवायला लावली. ते होती 21 फेब्रुवारी. आणि 12 ऑक्टोबरले भाऊ मरण पावला तर मोप्यात होतो. याले दुरुस्त करणारे फक्त विनायकराव घ्यार घ्यार हे तुम्ही आहात. म्हणून माय डोळ्यात तुम्ही महापुरुष होता की मला जागावर आणलं ना. नाही तर आता काही महाराज इकडे पैसे भेटले 1 लाख की तिकडलं कीर्तन कॅन्सल. पण मला जाग्यावर आणलं विनायकराव. आणि तुम्ही पहिल्यापासून नेक माणसा. डुप्लिकेटपणा केला नाही आजकालच्या पुढाऱ्यासारखा. नाही तर तुम्ही अलग असते आता लोक. पण चॉप्टर बाजी तुम्हाला जमलीच नाही विनायक भाऊ. म्हणून माणूस द्या माझ्या माणूस द्या. ही भीक मागता प्रभू दिसला. माणूस द्या मज माणूस द्या. हो माणूस द्या. ही भीक मागता प्रभू दिसला. माणूस द्या मध्ये असे काही उदाहरण घडले की मी जिंदगीच्या जाग्यावर आलो. मला पंक्तीले जेवायले नव्हते. आम्हाला गरीब आले कोणी बोलाय नाही जेवायले. मला होती बुंदा खायची आदत. मग जेवायले गावातला कोणी श्रीमंत माणूस मेला की अवघ्या गावाले जेवायला सांगत. मग आम्हाला गावात हरीक येत जाय की गावातले मोठे माणसं मेले पाहिजे. म्हणजे पंगत राहते ना. लेकराले काय समजते कोणी मरते काय जगते काय. पंगत बदली जेव्हा याला गरीब मागे धावा. हो गरीब मागे धावा. भोंगे साहेबांनी संजय भाऊ असोत की प्रेमचंद दादा एवढं मोठं विश्व निर्माण केलं बाबा. आणि ऐकलं ना म्या कसं विनायक भाऊचं ऐकलं. मी ऐकतो ना. लहान लेकरानंही मला काही ज्ञान सांगितलं तर मी ऐकतो. प्रेमचंद सावजी डायरेक्ट मार्गदर्शन घेत गेले ना प्रेमचंद भाऊ. मग चालला हा विचार. आता 600 लोकांपर्यंत पोहोचले तुम्ही. अजून देशाविदेशात तुमचं नाव
अजरामर होईल. आपण डायरेक्टर, आपण चालक, परिवार, हा परिवारच आहे. म्हणून तर हा अवघ्या बाया आल्या, माणसं आले, सर्वे जण आजच्या कीर्तनाला आलात. मी धन्यवाद देतो मायबापाला, माझ्या भावांना आणि बहिणींना. आणि त्याच्यात इथं येऊन रक्तदानही केलं. आता एक बाई नाही, डॉक्टरनं ज्या बाईला सांगितलं ते दुसरी बाईनं नाही केलं काय रक्तदान? एकाच मॅडमनं केलं काय? असाल तू उभे राहा ना. अजून आहे काय एखादी बाई? उभे आहे. ते पोरगी गडबड करून करते. बाई नजर चुकीनं झाली काय? सीझर झालं का बाळा? बस रे, पोरीचं नाव काढलं तर पोरगी पाहून राहिला काय? पानसट्या तू ह्याला पोरीचं नाव काढलं ते इथून पाहून राहिलं. ते त्याचीच गलती नाही ना. हे वातावरणच असं आहे, लय भयानक झालं. म्हणून तर संताच्या विचाराकडे वळा. इकडे वळला तर कल्याण होईल. कारण या संताचा विचार असा आहे, जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम. अनुराधा पौडवा. मुलाकात जरूरी है सनम. शांति पाने के लिए ये मानो, शांति पाने के लिए ये मानो, साधु संतों का संग जरूरी है. म्हणून आम्हाला संत कबीराची, कबीर महाराज